जय जय रघुवीर समर्थ. मनाचा श्लोक 6वा. समर्थ रामदास स्वामींनी हे मनाचे श्लोक लिहिले आहेत. समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी हे अनेक वर्ष सज्जनगडावर राहिलेले आणि त्यांच्या तपश्चर्येतून त्यांना भावलेला, त्यांना उमगलेला अर्थ लिहिलेला आहे मनाच्या श्लोकांचा. आज आपण जो 6वा श्लोक बघणार आहोत, त्यामध्ये आपल्याला जो राग येतो, कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीचा मोह वाटतो, तर त्या सगळ्या अवगुणांमुळे आपलं कसं नुकसान होतं हे समर्थ आपल्याला सांगतात. आणि मारुतीबुवांनी त्याचा खूप छान अर्थ लिहिलेला आहे, आपल्याला ते समजावून सांगत आहेत. तेव्हा मी श्लोक आणि मारुतीबुवांनी त्याचा लिहिलेला अर्थ वाचून दाखवते. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामी मनाला समजावून सांगतात, हे मना, विकारमय असणाऱ्या षड्रिपूंचा संग धरू नकोस. विकारवश इंद्रिये ही शरीराची अत्यंत दुबळी अवस्था आहे. षड्विकार म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 विकारातील कोणताही एक विकार जडला तरी मनुष्याच्या जीवनाचे अधःपतन करत असतो. मनुष्याच्या मनात काम जागृत झाला की कामविकाराने रूपाची, देहाची व धनाची हानी होते. क्रोध प्रकट झाला की बुद्धीचा नाश होतो. मनाच्या आवेशामुळे देहावरील ताबा सुटतो. लोभ म्हणजेच पाहिलेले धन, ऐकलेली चांगली वस्तू आपणास हवी असा हा लोभ अंगी जडला की अशांती वाढत असते. मोहामुळे आसक्ती वाढते. मन एकसारखे त्याच विषयाकडे, वस्तूकडे, पदार्थाकडे धाव घेत असते. सर्व इंद्रियांचा ओढा आसक्तीकडेच असतो. मद या विकारामुळे उन्मत्तपणा, गर्विष्ठपणा आणि अहंकार वाढतो. मत्सरादी विकार अंगी आला की परोत्कर्ष सहन होत नाही. सतत दुसऱ्याच्या चुका काढून दोषारोपण करत असतो. तो मनाने कलुषित आणि दुबळा असतो. म्हणून समर्थ म्हणतात, हे सर्वही षड्विकार प्रयत्नांनी सोडावेत आणि त्या एका परमेश्वराला शरण जावे. जय जय रघुवीर समर्थ.